पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने FSD ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात ठाणे येथील सुप्रसिद्ध लेखक क्षितिज भालचंद्र दाते यांची फुलपोडी ही कथा. अभिवाचन सौ विशाखा जोशी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी विशाखा जोशी. बोलकी पुस्तकं या आर चॅनलवरच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभतोय. तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी खूप आवडतायत हे ऐकून आम्हालाही खूप आनंद होतोय. आजच्या कार्यक्रमात क्षितिज भालचंद्र दाते या ठाण्याच्या लेखकाची फुलपोडी ही कथा आपल्यापुढे सादर होतीये. क्षितिज दाते हे लेखक ज्यांनी फक्त हौस म्हणून त्यांचं लिखाण सुरू केलं. वेगवेगळ्या विषयांवर पण अगदी साध्या सोप्या भाषेत लिहिणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर ऐसी अक्षरे रसिके, चिंतन, साहित्य सौरभ अशा कार्यक्रमातून काही लेखकथांचं अभिवाचन त्यांनी केलंय. स्नोव्हेल या ऑडिओ बुक्स आणि पॉडकास्ट करणाऱ्या प्रसिद्ध ॲपवर सहज सुचलं म्हणून या शीर्षकाखाली त्यांच्या काही निवडक कथांचं पॉडकास्टही झालंय. अश्वमेध प्रकाशनातर्फे थोडं गुज थोड्या गोष्टी या नावानी प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्यांचे अनेक लेख आणि कथा आहेत. सादर करत आहे फुलपोडी, लेखक क्षितिज दाते. हॅलो, हा तुझा बाबा रिटायर झाला ग एकदाचा? बाबा आपल्या चेन्नईत राहणाऱ्या एकुलत्या एका मुलीला फोनवर अगदी उत्साहात सगळं सांगत होते. वा वा, मग या आता दोघंही आराम करायला थोडे दिवस इकडं. नको ग बाई, तुमचा राजा राणीचा संसार, त्यात या म्हातारा म्हातारीची लुडबुड कशाला उगाच. आमची मुंबईच आपली बरी. आणि खरं सांगू का, इतकी वर्ष कामाचा व्याप आणि नोकरीतल्या बदल्यांमुळं तुझ्या आईला अजिबात वेळ देऊ शकलेली नाहीये. पण आता पुढचं सगळं आयुष्य फक्त तिच्यासाठी राखून ठेवलंय मी. तेव्हाची तिची राहिलेली हौसमौज शक्य तितकी पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे. वा बाबा, मस्त मस्त. तुम्हाला सेकंड इनिंग साठी शुभेच्छा. मग बापलेकीच्या मनसोक्त गप्पा झाल्या आणि आई बाबा ठरल्याप्रमाणे निवृत्तीनंतरचं निवांत आयुष्य जगू लागले. फिरणं, नाटक, सिनेमा, वाचन, मनात आलं की बाहेर जेवण, देवदर्शन, सण, नातेवाईक, समारंभ आणि बरंच काही. ह्या ना त्या निमित्तानं बाबा कायम आईच्या सोबत असायचे. पण हा मनमुराद जगण्याचा आनंद फार काळ काही त्यांना घेता आला नाही. 3-4 वर्षातच आईला काहीशा अकाली वार्धक्यानं ग्रासलं. हातपाय दुखायचे, अशक्तपणा आला होता. बाहेर पडणं तर पूर्णच बंद. जेमतेम घरच्या घरी कशी बशी फिरायची. भरीला बारीक सारीक इतर त्रास होतेच. पुढं तर तिला रोजचं घरकाम करणं ते सुद्धा कठीण झालं. लेकीने येऊन घरकाम आणि स्वयंपाकासाठी एका मावशीची व्यवस्था केली. शिवाय ती स्वतः 2-1 महिन्यातून एकदा तरी येऊन जायची. हळूहळू आईची दृष्टी कमी झाली. साहजिकच लिखाण, वाचन, टीव्ही बघणं याच्यावरही बंधनं आली. देवादिकांचं करणं, जपमाळ, देवपूजा ह्यात आता ती जास्त वेळ घालवायला लागली. या सगळ्यामुळं आधीच मितभाषी असलेल्या आईचं बोलणं सुद्धा आधीपेक्षा कमी झालं. उतार वयातल्या या बऱ्या वाईट दिवसात बाबांची मात्र आपल्या अर्धांगिनीला पूर्ण साथ होती. आताशा दोघांचा दिनक्रम चांगलाच बदलला होता, अगदी आखून दिल्याप्रमाणे. बाबा दिवसभरात शक्य तितके घरकामात मदत करायचे. आठवड्यातून एकदा भाजी वगैरे घेऊन यायचे. वेळ मिळेल तेव्हा आईला वर्तमानपत्र, मोबाईलवर देणारे लेख, गोष्टी वाचून दाखवायचे. गाणी लावून द्यायचे. आईला शक्यतो घरी एकटे ठेवायचे नाहीत ते, म्हणून दिवसा कुठेही जायचे नाहीत. पण संध्याकाळी मावशी आल्या की मग मात्र मोकळ्या हवेत जरा तासभर एक फेरफटका मारून यायचे. पण त्याचाही मार्ग अगदी ठरलेला. सोसायटीच्या आवारात थोडा वेळ, मग तिथून लायब्ररी,
मग बागेत चालणं, आणि मग नंतर तिथल्या काही मित्रमंडळींसोबत गप्पा, मग कधीतरी उगाचच चणे शेंगदाणे फुटाणे घ्यायचे, आणि शेवटचा मुक्काम फुलवाल्याकडं. अगदी न चुकता दररोज देवासाठी फुलपुडी घेऊन यायचे. असं सगळं सुरू असताना एके दिवशी सकाळी बाबा बाथरूम मध्ये पाय घसरून पडले. शेजाऱ्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. छोटस फ्रॅक्चर असल्यामुळं प्लास्टर घातलं. लेग सुद्धा ताबडतोब निघाली आणि संध्याकाळपर्यंत पोचली. पाठीला सुद्धा थोडा मार लागला होता. त्यात वयही जास्त, म्हणून 5 महिने तरी घराबाहेर पडायचं नाही अशी सक्त ताकीद डॉक्टरांनी दिली होती. घरच्या घरी वॉकर घेऊन फक्त फिरायला परवानगी होती त्यांना. बाबा तुम्ही दोघं चला आता चेन्नईला माझ्या बरोबर. काहीतरीच काय, असं जावयाकडे राहतात का इतके दिवस? काय बाबा, असं काही नसतं. हे कसले दुराट विचार घेऊन बसलात? अगं गंमत केली का बाळा? होऊ नयेच, पण भविष्यात कधी आगतिक झालो तर तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला? पण आता नको. तुझं दिवसभर ऑफिस असतं, त्याचे सुद्धा कामासाठी दौरे सुरू असतात, आणि आमचंही इथं सगळं रुटीन सेट झालंय आता. त्यात बदल नको वाटतो, म्हणून म्हणालो. बाबा ऐकणार नाहीत म्हटल्यावर शेवटी मुलींनी एका ओळखीच्या संस्थेमार्फत दिवसभर घरी राहून बाबांची काळजी घेऊ शकेल अशा एका विश्वासू मुलाची सोय केली. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून सुटका झाली आणि छोट्या अँब्युलन्स मधून स्वारी घरी निघाली. वाटेत बाबांनी एके ठिकाणी रस्त्याच्या कडेला थांबवायला सांगितलं. खिडकी थोडीशी उघडली आणि बाजूच्या फुलवाल्याला म्हणाले, बाबा रे, उद्यापासून जरा घरी फुलपुडी देशील का? महिन्याचे पैसे एकदमच घे हवे तर, आणि तुझे घरपोच पोचवण्याचे पण काही असतील तर तेही घे. आहो काका, पाठवतो नक्की. दुकान बंद केले की देईन आणून. आणि पैसे द्या हो आरामात. तुम्ही फक्त लवकर बरे व्हा आता. पैसे काय ऑनलाईन पण येतात. ते मला काही जमत नाही बुवा अजून. हे ऐकून मुलगी म्हणाली, बाबा थांबा, ते मी करीन. आता आधी घरी जाऊया का लवकर? दादा तुमचा नंबर द्या, मी घरी पोचल्यावर करते ट्रान्सफर लगेच. फुलपुडीचं सगळं ठरवून अँब्युलन्स घरच्या दिशेने निघाली. काय आहे बाबा, तुमच्या त्या अवस्थेत त्या फुलपुडीचं काही एवढं अर्जंट होतं का? आणि तुम्ही कधीपासून एवढे धार्मिक झालात? अगं मी अजिबात देवभोळा नाहीये, पण रोज सकाळी देवपूजेला सुरुवात करायच्या आधी तुझ्या आईने ही फुलपुडी उघडली ना, की त्यातल्या वेगवेगळ्या रंगांची ती प्रसन्न फुलं बघून, त्यांना स्पर्श करून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उमटतो बघ. चेहरा खुलतो ग तिचा, आणि मग ती तासन तास तल्लीन होऊन पूजा अर्चा करत असते. दिवसभरातली एकच गोष्ट ती इतक्या मनापासून करते, म्हणून केवळ हा अट्टहास. एक वेळ भाजी किराणा आणायला एखादा 2 दिवस उशीर झाला तरी चालेल, आम्ही खिचडी कढी खाऊ, पण तिच्या या रोज नव्यानं उमलणाऱ्या आनंदाच्या कळीसाठी ती फुलपुडी दररोज घरी येणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. कळलं का? म्हणून तू आपले ते फुलवाल्याचे पैसे मात्र न विसरता पाठवा. आणि जोपर्यंत मी बाहेर फिरू शकत नाही तोपर्यंत दरमहा पाठवत जा, म्हणजे मला उगीच ह्याला त्याला सांगत बसायला नको. एका हाती तुझ्याकडेच राहू दे हे सगळं काम. बाबा निवृत्त झाले तेव्हाच्या त्यांच्या भावना आणि आईला कायम साथ देण्याच्या तेव्हा व्यक्त केलेला विचार आजही इतका दृढ आहे हे बघून लेकीलाही दाटून आलं. हो बाबा, हे बघा, या महिन्याचे मी लगेच केले सुद्धा ट्रान्सफर मोबाईलवरून. तुम्ही निश्चिंत राहा. मुलगी 2-3 दिवस राहून त्यांचं सगळं मार्गी लागून गेली. फुलपुडी मात्र त्या दिवसापासून रोज यायला लागली. 1.5 महिन्यांनी डॉक्टरना दाखवण्यासाठी म्हणून लेक जावई येऊन गेले. त्यानंतर काही दिवसातच मुलीला तिच्या कंपनीकडून 6 महिन्यासाठी ऑस्ट्रेलियाला जायची संधी चालून आली. आई बाबांना कधी काही मदत लागली तर या काळजीनं ती जायलाच तयार नव्हती. पण अशी संधी वारंवार येत नाही. आता माझी तब्येत सुधारतीये, तू गेली नाहीस तर आम्हाला दोघांना वाईट वाटेल, अशी भावनिक मनधरणी बाबांनी केली आणि शेवटी ती रवाना झाली. दिवसामागून दिवस सरत होते. बाबा हळूहळू बरे होत होते. प्लास्टर निघालं, वॉकर शिवाय चालणं सुरू झालं. परिचारक मुलाचे कामाचे तास हळूहळू कमी करत एक दिवस त्यांनी त्यालाही सुट्टी देऊन टाकली. इतके सगळे बदल होत होते तरी एक गोष्ट तशीच होती, ती म्हणजे गेले 5 महिने दररोज संध्याकाळ नंतर दारावर अडकवली जाणारी फुलपुडी.
ह्या ऑनलाईन युगात पैसे भरायला मुंबई, चेन्नई, ऑस्ट्रेलिया सगळं सारखंच असल्यामुळं मुलगी साता समुद्रापार गेली असली तरी फुलपुडीचा आणि त्यासोबत येणारा आनंदाचा रतीब नियमितपणे सुरू होता. आता बाबा अगदी पूर्ण बरे झाले होते. एके दिवशी दुपारी त्यांनी मुलीला फोन केला, तब्येतीची सगळी खबरबात दिली आणि म्हणाले, अगं बाळा, आता पुढच्या महिन्यापासून तू ते फुलपुडीचे पैसे भरू नकोस बर का. मी आता पूर्वीसारखा आणत जाईन, रोज फिरायला जाईन तेव्हा. असं म्हटल्यावर मुलीनं डोळे एकदम मोठे केले, कपाळावर हात मारला आणि जोरात ओरडली, ओ नो बाबा, बाबा आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बाबा, मी इकडे यायच्या तयारीत साफ विसरूनच गेले हो फुलपुडीचं. आणि इथं आल्यावर तर काम इतकं वाढलंय ना, शी, कसं विसरले मी. माझ्यामुळे फुलपुडी येणं बंद झालं का हो बाबा. बापरे, आणि आईच्या पूजेचं काय. एकदम अपराधी भावनेनं तिच्या डोळ्याचा बांध फुटला. तिची ही अवस्था बघत बाबाने तिचं वाक्य मध्येच तोडलं, अगं हो हो हो, हरकत नाही. तू पैसे भरले नसलेस तरी तो फुलवाला रोज देत होता फुलपुडी, त्यामुळे तू वाईट वाटत घेऊ नकोस. आईची देवपूजा अगदी व्यवस्थित सुरू आहे, अगदी नियमितपणे. चांगला आहे ग तो फुलवाला, खूप वर्ष ओळखतो मी त्याला. हे ऐकून तिला थोडंसं हायसं वाटलं. हुश, थांबा बाबा, मी लगेच त्याचे 3 महिन्याचे राहिलेले पैसे ट्रान्सफर करते. नको नको, आता मी स्वतः जाऊनच देतो. त्याचे आभार प्रत्यक्ष मानतो. मला इतक्या दिवसांनी बघून त्यालाही जरा बरं वाटेल. एका चक्कार शब्दानं पैशाबद्दल न विचारता सलग इतके महिने तो फुलपुडी देत होता. बाबांच्या लेखी त्या फुलपुडीचं महत्व बघता हे कुठल्याही उपकारापेक्षा कमी नव्हतं. आता मात्र बाबांना कधी संध्याकाळ होते आणि स्वतःच्या हाताने त्याला पैसे देऊन मनापासून कृतज्ञता व्यक्त करतोय असं झालं होतं. संध्याकाळी स्वयंपाकाच्या मावशी आल्या आणि तडक बाबा फुलवाल्याकडे गेले. तिथं जाऊन बघतात तर काय, त्या ठिकाणी कुठलीशी चहा वडापावची टपरी होती. बाबांनी कुतूहलाने त्याला विचारलं, अरे इथं फुलांचं दुकान होतं ना, त्याने काय नवीन गाळा घेतला का काय. नाही काका, तो गेला. माझा गाववाला होता तो. कुठं गेला, मला पत्ता दे बरं. वारला तो काका, 2-3 महिने झालं. बापरे, काय सांगतोस काय. मग हे दुकान दुसरं कोणी चालवतं का. नाही हो काका, फुलाचा धंदाच बंद केला. आता मी चालवतो ते दुकान. हे ऐकून बाबांना चांगलाच धक्का बसला. पण आता त्यांच्या मनातल्या विचारडोहात एका नवीन प्रश्नाने उडी मारली. फुलांचं दुकान जर बंद झालं तर मग दाराला रोज फुलपुडी कोण अडकून जाते. त्यांनी शेजाऱ्या बाजाऱ्यांना विचारलं, त्यांच्या बागेतल्या मित्रांकडे चौकशी केली, संस्थेतर्फे आलेल्या मुलाची शक्यता पडताळून पाहिली. लेक विसरली असेल म्हणून जावयांनी चेन्नईहून काही व्यवस्था केली आहे का याची सुद्धा खातरजमा केली. पण फुलपुडीबद्दल सगळेच अनभिज्ञ होते. शेवटी त्यांनी सोसायटीच्या वॉचमनला याबाबत विचारलं. ओ हाँ साहब, एक लौड़का आता है रोज साइकिल पे, कभी शाम को आता है, कभी रात को लेट आता है. अरे आपने जान पहचान का है क्या. पहचान ऐसा नहीं, वो रोज आता है, इतने दिन से तो जानता है मैं. अभी आ जाएगा तो मुझे बताओ. आता बाबांच्या डोक्यात एकाच विचाराचा भोंगा, तो कोण असेल. संध्याकाळनंतर बरीच वाट बघून शेवटी बाबा झोपून गेले. पण रात्री उशिरा कोणीतरी फुलपुडी अडकवलेलीच होती. दुसऱ्या दिवशी मात्र बाबांनी ठरवलं, वॉचमनवर विसंबून राहायचं नाही. कितीही उशीर झाला तरी याचा सोक्षमोक्ष लावायचाच. संध्याकाळपासून दार किलकिल करून बाबा थोड्या थोड्या वेळाने अस्वस्थपणे एरझारा घालत होते. अधूनमधून बाहेर बघत होते. मध्ये दाराशी खुडबुड आवाज झाला. धावत त्यांनी दार उघडलं. एक तरुण मुलगा गडबडीनं खाली उतरत त्याच्या सायकलपाशी जात होता. बाबा काहीशे मोठ्याने म्हणाले, अरे इकडे ये. तो मुलगा लगेच वर आला. आजोबा कसे आहे तुम्ही आता. मी बरा आहे, पण तू कोण रे बाळा. मी ओळखलं नाही तुला, पण तुला बघितल्यासारखं वाटतंय कुठंतरी. आणि तू फुलपुडी आणतोस का रोज. कोणी सांगितलं तुला. त्या फुलवाल्यानी का. त्याच्याकडे कामाला वगैरे होतास का तू. बाबांचं कमालीचं कुतूहल त्यांच्या या प्रश्नाच्या सरबत्तीतून बाहेर पडत होतं. आजोबा तुम्ही डिस्चार्ज घेतल्यानंतर ॲम्ब्युलन्सनी आलते की नाही घरी. त्या ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आहे मी.
अरे हा हा, आता तू सांगितल्यावर आठवला बघ चेहरा. ये ये आत बस ये इकडं. पण तू फुलपुडी? त्याला खुर्चीवर बसवता बसवता एकीकडे बाबांचे प्रश्न सुरूच होते. त्याचं काय झालं? त्या दिवशी तुमचं ते तंगड मोडलं ना. सॉरी आजोबा, ते रोज नुसते पेशंट मयत लोकांचं रडणं बघून आपलं बोलणं थोडं रफ झालंय. पण मला तसं काय नाही बर का. अरे हरकत नाही, बोल बोल. हा, तर तुमचा एवढा पाय फ्रॅक्चर असून पण तुम्ही ते ताईला फुलपुडीचं सांगत होते बघा. ते मनात पार घुसलं बघा माझ्या. तुम्हाला आजीची किती काळजी वाटते ते ऐकून माझ्या डोळ्यात एकदम पाणीच आलं बघा. नंतर एके दिवशी एका पेशंटला आणायला सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलतो आणि माझ्या समोर एक बॉडी आत आली. बघतो तर काय, तो फुलवाला शॉक लावून मेला बिचारा. पण आयुष्यपत खरं सांगतो आजोबा, त्याची बॉडी बघून मला पहिलं तुम्ही आठवला. आता आजीच्या फुलपुडीचं काय होणार हा प्रश्न पडला. तेव्हाच ठरवलं ते बंद होऊ द्यायचं नाही. मग 1-2 दिवस त्याची कामाला ठेवलेली पोरं दुकान बघत होती, त्यांच्याकडून आणून दिली मी तुम्हाला त्या फुलाची पुडी. नंतर गाशाच गुंडाळलं की हो त्यांनी. एकदा वाटलं त्या तुमच्या ताई पैसे भरतात, त्या तरी बाहेर गावांना काय करणार. मलाच काही कळण असं झालं. म्हटलं डबल झाले तरी चालेल, पण आपण देऊ थोडे दिवस त्या फुलाची पुडी. माझ्या घराजवळ एक फुलवाला आहे, पण त्याच्याकडे घरपोच द्यायला माणसं नाही. म्हटलं आपणच देऊया. पण मी दिवसभरचा असा कुठं कुठं जाऊन येतो. देवाला घालायची फुलं म्हटल्यावर आशी नको द्यायला, म्हणून रोज घरी जाऊन आधी आंघोळ करतो आणि मग सायकलवर येतो. बरं, आपला घरला जायचा एक टाइम नाही ना, म्हणून कधी कधी उशीर बी होतो. बरेच दिवस बघितलं बरं का मी, तर दाराला कसलीच दुसरी फुलाची पुडी दिसली नाही. म्हटलं आजोबाने दुसरा फुला बोलवायला काय धरलेला नाही, मग आता आपणच द्यायची रोज. तेवढाच आजीच्या आनंदात आपला पण वाटा. अरे मग इतक्या दिवसात एकदा तरी बेल वाजून आत यायचंच, भेटायचंच. हाय का, आधीच तुमची तब्येत बरी नाही तर तुम्हाला त्रास द्यायचा वय. आणि तुम्हाला भेटण्यापेक्षा ते फुलाची पुडी मिळणं वेळेत हेच महत्वाचं नाही का. अरे पण पैसे तरी घेऊन जायचेस. फुलवाल्याचे द्यायचेस का तू दिलेस? हे घे पैसे. पाकिटात हात घालत बाबा म्हणाले. हा आजोबा, आता काय असं, छा मी नाही घेणार पैसे. पण त्याची काही उधारी नाही बर का. एकदम द्यायला जमत नाही म्हणून रोजचे रोख पैसे देतो आपण. अरे पण तू का उगीच भुर्दंड सहन करणार? उलट इतके दिवस तू हे करतोय, त्याचे आभार कसे मानू हे समजत नाहीये बघ मला. काय बोलावं हे सुचत नाहीये. अहो भुर्दंड कसला आणि आभार कसले हो. माझे पण आई वडील आहेत की गावी. तिकडं असतो आणि माझ्या आईला फुलं हवी असती तर फुलाची पुडी दिली असती वय तिला आणून. त्यांची इच्छा होती की मी गावात राहावं आणि मला मुंबईत यायचं होतं, म्हणून त्यांनी बोलणंच टाकलंय हो माझ्याशी. त्याच वाईट वाटतं बघा. ही फुलं तुम्हाला देऊन मला माझ्या आईला आनंद दिल्याचं समाधान मिळते की हो. बाबांचे डोळे मला आपसूक पाणावले होते. त्यांनी त्या मुलाचा हात अलगद हातात घेतला. तो मुलगा सुद्धा भावूक झाला. सिरियस पेशंटला घेऊन जातो तेव्हा वेळेत पोचेपर्यंत जाम टेन्शन असतं आजोबा. वरच्या सायरन पेक्षा जास्त जोरात माझा हार्ट बोंबलत असते. आणि एकदा जीव वाचला की मग भरून पावतं बघा. आपली ड्युटीच आहे ती. पण त्या दिवशी तुम्ही ते म्हणले होते ना, आईच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची कळी फुलण्यासाठी फुलपुडी. मला काय असं छान छान बोलता येत नाही हो तुमच्यासारखं. पण तुमचं बोलणं ऐकून एक गोष्ट डोळ्यात फिट बसली बघा. मरणाऱ्यांना जगवणं मोठं काम आहेच, पण जगणाऱ्यांना आनंदी ठेवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आता पुढच्या महिन्यात मी गावाला जातो आणि आमच्या म्हातारीला पण जरा खुश करतो. चला निघतो आता, उशीर झाला. जरा जास्त बोलतो बर का मी, जरा माफ करा बर का आजी आजोबा. हे सगळं ऐकून आई आज देवघरापाशी गेली. संध्याकाळी दिवा लावून झाल्यावर देवापुढे ठेवलेली साखरेची वाटी घेऊन आली आणि तिनं त्या मुलाच्या हातात ठेवली. आपला थरथरता हात त्याच्या डोक्यावरून गालावरून प्रेमाने फिरवला आणि मृदू आवाजात म्हणाली, अहो बघा, दगडात देव शोधतो आपण, पण तो असा माणसात असतो.
नाहीतर या मुलाचं नाव सुद्धा आपल्याला माहित नाहीये, पण माझ्या आनंदासाठी तो इतका झटतोय. धन्य आहे बाळा तुझी. आई दारापाशी गेली आणि या सगळ्या गप्पात दाराला तशीच अडकून राहिलेली फुलपुडी तिनं काढली. खुर्चीत बसली आणि प्रसन्न आणि भरल्या अंतःकरणाने पाणावलेल्या डोळ्यांनी एकटक बघत बसली ती तिच्याकडं. दिवसागणे आनंद देणारी इवलीशी फुलपुडी.